पण तू घाबरू नकोस. हे गडूळ झालेलं मन हळूहळू नक्की स्वच्छ होईल आणि त्यांना आपलं प्रेम नक्की कळत. मला या माणसाचं टेन्शन नाहीये ग. हे आपल्या घरातली माणसं आहेत. कधी ना कधी ते आपल्याला नक्की स्वीकारतील. तुला आपल्या घरातल्या माणसांचं टेन्शन नाही, मग टेन्शन तरी कसलंय? एवढा कसला विचार करत होतास? कृष्णा, आपण मंडईत गेलो होतो ना, मला एक तिथं माणूस दिसला. त्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. कुठं? तुला किडनॅप करून घेऊन जाणारा आणि माझ्यावर गोळी झाडणारा तोच माणूस होता कृष्णा. काय? तुला खात्री आहे का तोच होता? काय म्हणजे, मला त्याचा चेहरा नीट बघता नाही आला, पण त्याच्यासारखाच वाटत होता बघ. नाही नाही, मला नाही वाटत तोच माणूस असेल. अरे राया, तू त्या माणसाला कसली अद्दल घडवल्यास? तो तुझ्या आजूबाजूला येताना बी 100 वेळा विचार करत. त्यामुळे तू हा विषय सोडून दे आणि ह्याचं टेन्शन घेत बसू नकोस. एवढं पोथ्या पुराणात देव शोधण्यापेक्षा माणसाच्या मनाचा विचार कर. देव लवकर सापडेल. का काय? अरे भाऊ, कशाला उगाच विषय विखुरून काढतोयस? आई, तो माझा स्वभाव नाही तुला माहिती, आणि तेवढा माझ्याकडे वेळ पण नाही. मी जरा बाहेर जाऊन येतो. हा अरे भाऊ, जेवायच्या वेळ कुठे चाललास? आणि असं पण वातावरण तापलंय बघ. अगं मग आई, आपल्या घरातलं वातावरण तरी कुठे शांत आहे? भाऊ, जेवण तयार आहे. जेवून कुठे जायचं तिकडे जा. आई, अगं महत्वाचं काम आहे, जायला पाहिजे. आणि तसं मी जास्त लांब नाही चाललो, पडवीत चाललोय रायाच्या. रायला आणि कृष्णाला आणायला. त्या दोघांना घेऊन येतो, मग मस्तपैकी आपण एकत्र जेवण करू. काय, आलोच मी. थांब भाऊ. राया आणि कृष्णाने या घरात राहायचं नाही हा निर्णय आमचा आहे, आणि आम्ही एकदा घेतलेला निर्णय मागे घेत नाही. रायाने चूक केलीये ती त्याला मान्य नाही. जोपर्यंत तो त्याची चूक मान्य करीत नाही तोवर त्याला या घरात थारा नाही. काय म्हणाला? थारा नाही? राया या घराचा वारस आहे. विधात्यांचा मुलगा आहे राया. स्वतःच एवढं मोठं घर सोडून त्याला त्या पडवीत संसार करायला लावणंच मुळात चुकीचं आहे. रायच्या जागी दुसरा कुठला पण स्वाभिमानी नवरा असताना तर बायकोचा झालेला अपमान पाहून त्याने सुद्धा हेच केलं असतं. ती त्याची बायको नाहीये. काडीमोड घेतल्यानंतर नवरा बायकोचं नातं उरत नाही एवढं न कळण्या इतपत दूधखोळं तू नक्कीच नाहीयेस. मुलाच्या प्रेमात आंधळा झालायस तू. जरा डोळे उघडून बघ म्हणजे कळेल तुला. त्या दोघांनी नवरा बायकोच्या पवित्र नात्याला कलंक लावलाय. त्या नात्याचा मान धुळीत मिळवलाय. नातं? वा आई, ऐकलंस का? आज नात्याबद्दल बोलताय. तुम्हाला कधी आली हो नात्याची जाण? तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना तर तुम्ही आम्हाला असे सोडून गेला नसता. तुम्ही गेल्यानंतर आईला काय काय ऐकावं लागलं, आईला काय काय सहन करावं लागलं, आम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला ना. तुम्हाला कधी आली हो नात्याची जाण? तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना तर तुम्ही आम्हाला असे सोडून गेला नसता. तुम्ही गेल्यानंतर आईला काय काय ऐकावं लागलं, आईला काय काय सहन करावं लागलं, आम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला ना याची तुम्हाला जरा सुद्धा जाणीव नाहीये. तुम्हाला जर नात्याची किंमत कळली असती ना तुम्ही असे वागलाच नसतात. पण तुम्हाला नात्याची किंमत कळलीच नाही. तुम्ही ज्या दिवशी परत आला ना आम्हाला वाटलं तुम्हाला नात्याची किंमत कळली, पण तुम्ही परत आमची निराशा केली. अहो, घराच्या वाईस तुम्हाला बरं वाटेल. काही नको.
द्यायचंच असेल तर विष आणून द्या आम्हाला, ते पिऊन संपवतो स्वतःला. अहो असं नका बोलू. आम्ही काही बोलतच नाही. आणि बोलायचं तरी काय बाकी ठेवलंय? कुठून आम्हाला ही अवदसा सुचली आणि एवढ्या वर्षांनी आम्ही परत घरी आलो असं झालंय. एकतर आम्ही जायलाच नको होतो आणि गेलो होतो तर परत यायला नको होतं. या घराची ही अवस्था आम्हाला बघवत नाहीये. अहो तुम्ही जुन्या चष्म्यातून का बघता? दिवस सरतात आणि जग बदलतं, नातं बदलतं. समधी आपल्याला पाहिजे तसं कसं होईल? का नाही होणार? तुम्ही प्रयत्न केले असते तर झालं असतं. आज आमच्यावर ही वेळ नसती आली. सगळ्यांना असं सुधारायची गरज नसती पडली. अहो आपल्या घरातली माणसं वाईट नाहीयेत. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा, समजून सांगा. तुमचं नक्की ते ऐकतील. आणि आता काळ आपला राहिला नाहीये. आता नात्यांची गणितं वेगळी आहेत. वेगळी आहेत म्हणजे? त्यांना आता कसंही वागायचा, मर्यादा तोडायचा अधिकार आहे का? ही नाती बदलली गेली असली ना तरी या इथं, या घरात जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मर्यादा सांभाळल्या गेल्याच पाहिजेत. रूढी परंपरा पाळल्या गेल्याच पाहिजेत. आणि याची जबाबदारी आजपासून तुमची. या घरात एक जरी परंपरा मोडली गेली, कुणी मर्यादा तोडल्या तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू. चला चहा गरम करून आणा. किती वेळा सांगितलं मला मदतीला हाक मारत जा. हा, सगळी कामं एकटीनेच केली पाहिजेत का तू? आपल्या दोघांचा संसार आहे का नाही? मग कामं बी दोघांनी मिळून केली पाहिजेत. एवढं बस? कृष्णा, अगं एकच भाकरी होय? होय, मग तू काय खाणार दुपारी? मी करेन की काहीतरी. राया, ही अर्धी भाकरी तू यासाठी दुपारी खा. नाहीतर एक काम करू, मी दुपारी जेवताना तुला फोन करतो. आपण गप्पा मारत मारत जेऊ. जास्त काळजी करू नकोस माझी. हाताला लागले, घरातली जास्त कामं काढत बसू नकोस. आणि हो, गुली मावशी आणि अंतराचं जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि लई विचार बी करत बसू नकोस. मी बघतो काय प्रकरण आहे ते. आणि लईच कटाळा आला ना, कारखान्यात आलीस तरी चालतंय. कारखान्यात नाही रे बाबा, मी नाही कारखान्यात येणार. दादासाहेब अगोदरच नाराज आहेत आपल्यावरती. आणि त्यांना जर कळालं मी कारखान्यात आलीये तर आणखीनच चिडत्या. इथलं जरा वातावरण शांत होऊ दे, निवळू दे, मग मी येते. आणि राया, आपल्याला एकत्र मिळून खूप यश मिळवायचं आहे काय? कृष्णा, तू सोबत असलीस का नाही मला यश मिळणारच. मला 100% खात्री आहे. मला वाटलं होतं हिला त्रास होतोय म्हणल्यावर ही रड गाणं गात असेल, पर ही तर इथं गाणी गुणगुणत बसली की. अगो कसल्या कातडीची बनली आहे. तिला कशाचा म्हणून त्रास होत नाही बघ. बघ ना, मी तर असं जगण्यापेक्षा कधीच घर सोडून निघून गेले असते. आणि ही तर मजा घेते. राग येतोय ना हिचा. साधी अपेक्षा होती ग आपली. तिला घरातनं बाहेर काढलंय, पडवीत पाठवलंय, हालाकीच जगते, तर हिच्या चेहऱ्यावरचं दुःख बघून आपल्याला आनंद घेता यावा. पण नाही, हे पण होऊ देत नाही. असं वाटतं आताच्या आता जाऊन हिचा जीव घ्यावा. खरंच आहे बघ अंतरा तुझं. त्याच्याशिवाय आपल्या बी जीवाला शांती मिळायची नाही.
थोडी चुंबळ डोके ठेवायला मदत करता का? हा होय होय. हा आता हंडा द्या. हा बस कळशी बी दे जरा. हा होय देते. चला येते. कृष्णा तुला लय उचक्या लागल्या असतील ना आज. कारखान्यात तुझी लय आठवण काढली सगळ्यांनी. माझी आठवण का रे? काय झालं? अगं थांब सांगतो तुला. अगं आपल्या कोहिनूर इंडस्ट्रीज सोबत डील करायला एक नवीन कंपनी येते अरे वा. आणि त्यांच्या आयुर्वेदिक औषधांसाठी त्यांना शुद्ध हळद पाहिजे, जे आपण बनवतो ना तशीच. कारखान्यात सगळ्यांचं काय म्हणणं होतं माहिती का? कृष्णा जर या मीटिंगला असेल का नाही तर डील पक्कीच झाली म्हणून समजा. अरे राया, मी कशी येऊ कारखान्यात? दादासाहेबांना कळालं तर? कृष्णा मी समजू शकतो. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अजिबात काळजी करायचे कारण नाही. मी आहे ना. आणि तुला तर माहितीच आहे हलक्यात कामच नसतंय बघ आपलं. अगं कृष्णा काय झालं ग तुझ्या पायाला? हा काय नाही, तू नको ध्यान देऊ त्याकडं. अगं असं कसं ध्यान देऊ नको? तुला परत कापलं बिपलं काय? काय झालं ते तरी सांग, नाही तर चल दवाखान्यात जाऊ लगेच. चल चल चल. किती काळजी करशील राया? काही बी झालेलं नाहीये. ते मी बाहेर पाणी भरायला गेले होते ना तेव्हा काटा घुसला, बाकी काही बी नाहीये. पाणी आणायला? बाहेर कशाला पाणी आणायला गेली होतीस तू? अरे सकाळ तर न वापरायला का भांडी घासायला पाणी नव्हतं आणि बाहेरच्या नळाचं बी पाणी गेलतं म्हणून गेले पाणी भरायला आणि नेमकं तवाच काटा घुसला बघ. तुला कुणी डोकं चालवायला लावलं होतं ग? मला सांगायचं ना, मी बघितलं असतं काय ते. नाही तर फोन करायचा होतास मला. हाय का आता एवढ्याशा कामासाठी तुला कारखान्यात बोलवून घेऊ? अगं तसं नाही. आपल्या घरातलं पाणी कधीच जात नाही. आजच कसं काय गेलं बरं? तेच तर मला तेच कळना झाले, पाणी कसं काय गेलं असेल र? थांब मी बघून येतो. काय र? तू काय करतेस इथं? हा आतमध्ये जा बघू. अरे अंधाराचं एकाला दोघं असलेलं बरं असते राया. कृष्णा मी काय कुठं लढायला चाललोय का? एकतर तुझ्या हाताला लागले, पायाला लागले, अंधाराचं आणखीन कुठेतरी धडपडशील. जा आतमध्ये, मी बघतो. राया, राया, उठलीस होय तू? बस इथं, बस बस बस. तुझं आवरून झालं बी होय? हा ठीक आहे. हा घे माझ्या हातचा गरमागरम चहा. आणि हो, कारखान्यात एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून लवकर उठलो. तू एवढी कंटाळलेली दिसली म्हणून तुला काही उठवलं नाही मी. असं कशाला करायचं? उठवायचं नाहीस का? आणि मला बी कशी काय जाग आली नाही कुणाच ठाऊक. तू बस, मी पटदिशीन तुला डबा भरते. अगं हो, तुझ्या नवऱ्याने एवढा गरमागरम प्रेमानं चहा बनवलाय, तू तरी पिऊन बघ की आधी. अरे राया, अरे घरात पाणी नाही, मग तू चहा कसा बनवलास आणि तयार कसा झालास? आता घरात जेवढं पाणी शिल्लक होतं तेवढ्यात जमवलं बघ कसं तरी. पण आता काय पाणी नाही बघ. आता स्वयंपाकाला पाणी लागायचं आहे की? मी चटदिशनी घेऊन येते. कृष्णा काय चाललंय तुझं? हा स्वतःची अवस्था बघितली का तू? स्वतःची जरा म्हणून काळजी नाही. हाताला लागले, पायाला लागले आणि चालली पाणी आणायला. अरे मग काय नुसतं बसून राहायचं का? घरात किती कामं राहिले ती, त्या सगळ्यासाठी पाणी लागणारच आहे की. मी पटदिशनी भरून आली. तुला एकदा सांगितलं ना शांतपणे बसून राहायचं.
अजिबात जायचं नाही कुठं. अरे राया, मग आपल्याला पाणी कसं मिळणार आहे? कुठून येणार आहे पाणी? कृष्णा, मला सांग किती पाणी आणायचंय, मी आणून देतो तुला. हॅलो. राय सर, तुम्ही निघालात ना? नाही अजून, निघतोच आहे. काय झालं? सर, ज्या कंपनीसोबत डीलसाठी मीटिंग होणार आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन आला होता. ते पुढच्या काही वेळातच आपल्या इथं पोहोचतात आहेत. मला सांगा, ते किती वेळात पोहोचतील? सर, तसं काही सांगता येत नाही, पण तुम्ही लवकर निघालात तर बरं होईल. म्हणजे ते येण्याच्या आधी तुम्ही आलात तर खूप बरं होईल, कारण त्यांनी आपल्या मीटिंगसाठी खूप थोडा वेळ दिलाय. बरं ठीक आहे, पोहोचतो. ओके सर, ओके. कृष्णा, सांग किती पाणी. राया सर, राया सर. जामदार. राया सर, सर तुमची मीटिंगला वाट बघत होते. तुम्ही नाहीत आला म्हणून मग त्यांनी मला घरी घेऊन यायला लावलं. माफ करा सर, मला येत नाही पोहोचता आलं. मी जरा महत्वाच्या कामात अडकलो होतो म्हणून जरा उशीर झाला. तुम्हाला एवढं महत्वाचं काम होतं तर आम्हाला बोलवून घ्यायचंच कशाला? तुमच्यामुळे आमचा महत्वाचा वेळ वाया गेला, त्याचं काय? मला मान्य आहे, मी त्यासाठी खरंच तुमची माफी मागतो. मिस्टर रायबान विधाते, तुम्ही एवढा मोठा कारखाना चालवता, मार्केटमध्ये तुमचं एवढं मोठं नाव आहे, हे ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही एवढे बेजबाबदार असाल असं वाटलं नव्हतं. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो सर, घरात थोडी अडचण होती म्हणून थांबलो होतो. इथे राहता तुम्ही? हो. आम्हाला वाटलं तुमचा बंगला असेल. होता, आता नाहीये. नसेलच. तुम्ही अशा प्रकारे वागलात तर तुमचं हे जे लहान घर आहे ना, हेही राहायचं नाही. हे अशा ठिकाणी राहिल्यावर तुम्हाला कसं जमणार प्रोफेशनल राहायला? अशा ठिकाणी कामगार राहतात, मालक नाही. नक्की तुम्ही मालकच आहात ना? अहो असं नका बोलू. अहो, आमच्या घरात वापरायला पाणी नव्हतं म्हणून आम्ही त्याची सोय बघायला गेलो होतो. हवं तर मी तुमची माफी मागते, पण ह्याचा परिणाम मीटिंगवर होऊन देऊ नका. तो आधीच झालाय. इथं यायच्या आधी आमचा निर्णय झालाय. आता ही डील होणार नाही. अहो असं नका करू. आम्ही तुमचा राग समजू शकतो. जाऊ दे यांना, आता मलाच डील करायची नाहीये. राया, कृष्णा, त्यांनी आपलं घर बघून आपल्याला पारखायचा प्रयत्न केला, आणि जी माणसं आपलं घर, आपले कपडे आणि आपलं स्टेटस बघून निर्णय घेतात, त्यांच्यासोबत मला बी काम करायचं नाहीये. आणि मी मालक आहे का कामगार हे ऐकायचं ना तुम्हाला? खरं तर प्रत्येक मालकानं त्याच्या कंपनीच्या कामगारासारखं एकदा तरी राहून बघावं. मग कळत आपला बिझनेस त्या कामगाराच्या कष्टानं उभा राहतो. त्याच्या घामावरच आपण पैसा कमवत असतो, आपलं स्टेटस वाढवत असतो. पण ते तुम्हाला नाही कळायचं. माझ्यामुळे तुमचा महत्वाचा वेळ वाया. बघितलं त्या, एवढं सगळं होऊन सुद्धा यांचा उत्साह आहे तसा आहे. आपण यांचा आनंद हिरावून घ्यायचा केवढा प्रयत्न केला, पण यांना काहीच फरक पडत नाही. फरक कसा पडत नाही? पडणार, चांगला फरक पडणार. हे बघ, आता जशी घरातनं बाहेर काढली का नाही तिला, तशीच कारखान्यातनं बी बाहेर काढायला लागल. घरातनं तरी कुठे बाहेर पडली आहे ती? आपल्याला वाटलं त्या दोघांनी घर सोडलं तर कसलं काय, जाऊन पडवीत राहतायत ते. दादासाहेबांनी तिला कारखान्यात नको जाऊ सांगितलं तर आपल्याला वाटलं नोकरी सोडून देईल, पण घरून काम करते ती. आपल्या मनासारखं ना काहीच होत नाहीये इथे. होणार, समद होणार अंतरा. कधी होणार? ऋतिक म्हणतो ते बरोबर आहे, तुझ्या हाताला यशच नाहीये. अगं ए अंतरे, वाईट जरा शांत बस. अशी कशी शांत बसू? कारखाना अजूनही तिच्या हातात आहे. तो तिच्या हातातून निघाला ना की मग मज्जा येईल. मग ऋतिकला तिथे कामाला लावते. मग ऋतिकच्या हातात सगळं आलं ना की हळूहळू मी तिथे काम करेन.
मग कारखाना आपल्या मालकीचा होईल. बोलूया त्या, बोल की काहीतरी. कृष्णा उद्या खरंच कारखान्यात गेली तर? नाही जाणार. ती उद्या सकाळी कारखान्यात जाऊच शकत नाही. अगं अंतरा, आपण असताना ती कशी कारखान्यात जाईल? का? आपण नक्की काय करणार आहोत? हे बघ, त्यांचा ह्यो उत्साह ठिचून काढायसाठी आपल्याला एकच माणूस पुरेसा आहे. त्याच्यासाठी उद्या सकाळी मी तुला जसं सांगते का नाही तसं फक्त कर म्हणजे झालं. ऐक. काय एवढं सगळं काम करायचंय? मला एवढी अवघड कामं नाही जमणार ग. हे सगळं माझ्याच वाटायला कशाला येतं? अगं ए अंतरे, अगं कधीच्या काळात ना तुला काम सांगितलंय तरी बी रडतेस मी. हे बघ, उद्या सकाळी तिला कारखान्यात कामाला जाण्यापासून तुला अडवायचंय का नाही? मग जसं सांगत्या तसं कर. चल आता. एवढी कामं कोण करणार? अशा शुंभासारख्या उभ्याच राहणार आहात तर काही बोलणार आहात? मामांजी, आम्हाला बघवणं झालंय हो. म्हणजे बघा की, एकीकडे तुम्ही या घराचं नाव वर काढायसाठी एवढं धडपडतायसा आणि दुसरीकडे काय नाही. म्हणजे एवढं होऊन बी अजून तरी गावात इथं त्यांचं नाव अदबीनं घेतलं जात होतं. तुमचं संस्कार, रीतिरिवाज, परंपरा पाळणं समद गावातल्या समद्यासनी माहित आहे आणि समद्यासनी कौतिक बी आहे बर का. पर घरातलीच माणसं तुमच्या शब्दाबाहेर जाते ती का नाही तेव्हा लई काळीच तुटतं बघा. हो ना, हे म्हणजे ह्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं कोणी ऐकतच नाही असं झालंय. नक्की काय बोलायचंय तुम्हाला? आम्हाला कळेल का? दादासाहेब, तुम्ही आम्हाला जे सांगाल ते आम्ही सगळं करतो. तुम्ही म्हणालात घरच्या सुनेनं उमऱ्या ओलांडून बाहेर कामाला जायचं नाही, तेही ऐकलं मी. बरं मग अडचण काय? विधात्यांच्या सुनेनं चूल आणि मूल सोडून दुसरं काही केलेलं आम्हाला चालणार नाही. खरं तर आपल्या परंपरा घरच्या बाईनं जपल्याच पाहिजेत. या घरातली बाई जर काम आणि नोकरीसाठी घराबाहेर पडली तर घराकडे दुर्लक्ष होईल. घराची पार रयाच निघून जाईल असं आम्हाला वाटतं. वय पर तुमच्या नातसुनेला कुठं तसं वाटतंय तवा? तुम्ही म्हणताय तसं ह्या घराची रया जायानं ग म्हणजे झालं. म्हणजे कृष्णी कारखान्यात कामाला निघाल्या. हो निस्ती निघाली नाही, दादासाहेब मला कसं अडवते तीच बघू असं म्हणत होती. काय तिची ही हिम्मत? बघा की, आम्हाला बी लय आश्चर्य वाटलं बघा. हो ना, मी म्हंटल तिला दादासाहेबांचा या सगळ्या गोष्टींना विरोध आहे, तर ती मला खडसावून म्हणाली मी माझ्या मनाप्रमाणे वागणार, दादासाहेब कोण आहेत मला सांगणार आहे. वय ह्या घरात मी म्हणील तसंच होणार. दादासाहेब अजून ह्या घरावर किती दिवस वचक ठेवत्या तीच बघू असं काय बाय बडबडत होती बघा. आम्हाला तर काय ऐकवलंच नाही. कारखान्यात जाऊन आमची तत्व मोडण्यापेक्षा घर संस्कारी करा. घरातल्या स्त्रीचं पूर्ण आयुष्य फक्त चूल आणि मूल बघण्यात जावं ही माझ्या तत्वात बसत नाही दादासाहेब. मला माफ करा, पण माझा निर्णय झालाय. कृष्णा कारखान्यात कामाला जाणार. चल कृष्णा. थांब कृष्णा, एक पाऊल पुढे टाकू नकोस, नाहीतर आमच्या इतकं वाईट कोणीही नाही. तुम्ही तिला अडवण्याचा हक्क कधीच गमवून बसलाय दादासाहेब. तुमच्या तत्वानुसार घरातल्या लेकी सुनांनी घराबाहेर जायचं नसतं ना, पण तुम्ही तर कृष्णाला सून मानतच नाही. म्हणूनच तर तुम्ही तिला घराबाहेर जायला सांगितलं. त्यामुळे आता कृष्णानं कारखान्यात काम करायला जाणं त्यात तुमची काहीच हरकत नसावी. असंही तुमचा आता तिच्याशी काहीच संबंध उरला नाहीये, हो ना? अंतरे यानं तर समजा डावच फिरवलं की ग. या घरात कोण आलं कोण गेलं याच्यावर लक्ष तुम्हीच ठेवायला पाहिजे.
अहो तुमच्या कपाटातून पैसे चोरीला जातात आणि तुम्हाला माहिती नसतं, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? तुम्हाला तुमची जबाबदारी नीट पार पाडता येत नाही. आम्हाला आमचे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. राया, भाऊसाहेब आणि रंजना आत्ताच भांडणं लागलीत वाटतं. हो, पण कशामुळे भांडतात दोघ जण? थांब, मी बघून आली. नाही नको कृष्ण, थांब. हे भांडण कशामुळे करतायत ते ऐकू दे मला. अहो 2 लाख रुपये गायब झालेत घरातनं आणि तुम्हाला त्याचा पत्ता नाही. घरातनं 2 लाख रुपये चोरीला गेले, ते बी भाऊसाहेबांच्या खोलीतनं. अहो आता आपल्या घरात कोण येतंय? घरात काय चोर आहेत का? मी काय सतत पैशावर लक्ष ठेवू नये का? रंजना, आवाज चढवू नका. मी आवाज चढवत नाहीये. या सगळ्याला तुम्ही मला जबाबदार धरताय. मी पैसे व्यवस्थित ड्रॉवर मध्ये लॉक करून ठेवले होते. मग कुठे गायब झाले पैसे त्याचं उत्तर द्या. तुम्हीच तर घेतले नाहीत ना, आणि आता मुद्दाम. रंजना, राया, यांच्यातलं भांडण तर वाढतच चाललंय. काहीतरी अनर्थ याच्यात भांडण थांबवलं पाहिजे. चल लवकर. काय रे राया, काय झालं? असं का थांबलास? चल पट दिशेनी. नाही नको कृष्ण, आपलं आता घरात जाणं बरोबर नाही वाटणार. पण का? कृष्ण, आपण त्यांना शब्द दिलाय की आपण घरात पाऊल ठेवणार नाही म्हणून. आपण जर तो शब्द मोडला तर राया, अरे भाऊसाहेब आणि रंजना आत्या त्रास करून घेतात स्वतःला. कृष्णा, त्यांच्यातली भांडणं मिटतील, पण आपण जर आता घरात गेलो तर आपण शब्द मोडला म्हणून सगळेच आपल्याला बोलतील. ते सगळे मला बोलले तर मला काय बी नाही वाटणार. तुला जर बोलले तर मला अजिबात सहन होणार नाही कृष्णा. हे बघ राया, ते आपल्याला आता काय बोलतील यापेक्षा त्यांची भांडणं मिटवणं जास्त महत्वाचं आहे. तू चल लवकर. कृष्णा, ऐक माझं. आपलं तिथं जाणं म्हणजे भांडणाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. आपलं तिथं न जाणं हेच आपल्या भल्याचं आहे. कृष्णा, चल परत. आपला संसार तिकडे माग आहे. चल. नीट बघितलं का सुनबाई? उगाच त्रास करून घेऊन पैसे नाही सापडणार. नीट बघायला आधी नीट ठेवायला पाहिजे. भाऊ असतील कुठेतरी. तू काय एवढं चिडतोयस? तुम्ही दोघं शांत व्हा बघू. भरल्या घरात असं भांडण करणं चांगलं नाही. भाऊसाहेबांना तातडीनं पैशाची गरज असणार आहे, त्यामुळे ते एवढे चिडले असतील. नाहीतर भाऊ असं कधीच वागत नाही. मी एक काम करतो, आत्ताच्या आता बँकेत जातो, पैसे काढतो आणि आईकडे देतो. म्हणजे काय होईल माहितीये का, सध्याची वेळ निघून जाईल. भाऊसाहेबांचा राग बी शांत होईल. त्यानंतर बघू की पैसे नक्की चोरीला कस काय गेले. काय झालं? आई पैसे घेईल का आपल्याकडनं? ती पण तर नाराजच आहे की आपल्यावर. हे बघ राय, तू आता त्याचा विचार करू नकोस. आपण आपलं कर्तव्य पार पाडूयात. आणि ते पैसे घेणारच नाहीत म्हणून आपण मदत न करणं ही काय मला पटत नाहीये. आणि काय सांगावं, या घटनेमुळे त्यांची तुझ्यावरची नाराजी दूर झाली तर? ठीक आहे, मी आलो. राय थांब ना. मला आदर्श युवा सावित्री पुरस्कार मिळालाय ना, त्यात बक्षीस म्हणून जे पैसे मिळालेत त्यातलेच पैसे देऊ. अगं कृष्णा, पण ते तुझे पैसे आहेत. ते राया, तुझ्यात आणि माझ्यात माझं तुझं काय राहिलंय? जे आहे ते आपलं आहे. राया, तू चक्क मला हाक मारलीस. घटस्फोट घेताना झाली नाही, हे घर सोडून जाताना झाली नाही, आणि आज कशी काय रे तुला माझी आठवण झाली? हे काय आहे? आई, तुझ्यात आणि भाऊसाहेबांमधलं भांडण आम्ही ऐकलंय. घरातून 2 लाख रुपये चोरीला गेले हे कळालंय आम्हाला. तुला भाऊसाहेबांनी एवढं बोलायला नको होतं अगं. त्यांनी तुला काही बी करून 2 लाख रुपये आणायला सांगितलेत ना. तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, ह्यात 2 लाख रुपये आहेत, ही घे आणि त्यांना दे, म्हणजे त्यांचा राग शांत होईल. हा, 2 लाख रुपये? हो. कृष्णाला बक्षीस मिळालं होतं का नाही?
त्यातलेच आहे ती. कृष्णाच मला म्हणाली की आत्यांना आपण मदत केली पाहिजे. राया, बायकोच्या एवढ्या आहारी जाशील असं वाटलं नव्हतं. ही बोलली म्हणून आलास ना मदत करायला? हिनच सांगितलं असेल या घराच्या आत पाऊल ठेवायचं नाही म्हणून. ही सांगेल ते सगळं ऐकतोस. हे घर तोडतोय, स्वतःच्या आईला स्वतःपासून लांब करतोयस, त्या घराला आपलं म्हणत नाहीस. मग कुठल्या हक्काने आलायस रे मदत करायला? पण तुम्ही तुमच्या डोळ्यावर तिच्या तिरस्काराची पट्टीच बांधून बसलाय. तुम्हाला तिचा चांगुलपणा कसा दिसणार आहे? मी या अगोदर बी सांगितलंय आणि आत्ता बी सांगतो, कृष्णाचा अपमान झालेला मला चालणार नाही. तुझ्याकडून अपेक्षाही नाहीये दुसरी. आई बाप, आजी आजोबा या सगळ्या नात्यांची कदर नाही राहिली तुला. बायकोचा पदर धरून जगतोयस. हीच एकटी तेवढी या जगात गुणाची. बाकी आम्ही सगळे तुझ्या वाईटावरच टपलोय ना. पण एक लक्षात ठेव, आम्ही डोळ्यावर पट्टी नाही बांधलेली. आम्हाला सगळं व्यवस्थित दिसतंय. तुमचं जे काही चाललंय ना ते सगळं. तू तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधलीयस. बायकोचा बैल बनलायस तू, बैल. बायकोचा अपमान झाल्यावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हे नवरा म्हणून कर्तव्य आहे माझं. आणि हे सगळं आहे ना, मी तुमच्या पोथी पुराणामधूनच शिकलो. तुमच्या भाषेत ह्याला जर बैल होणं म्हणत असतील ना, तर हो, हाय मी बैल. आणि हो, रागात का असं ना, तुम्ही तिला माझी बायको म्हणून स्वीकारलं, हीच लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यामुळं इथनं पुढं कृष्णाबद्दल बोलताना तुम्ही सगळे आदर ठेवूनच बोलाल याची आशा ठेवतो मी. मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं याची साधी शिस्त नाहीये त्याला. अहो पण एक शब्द बोलू नका तुम्ही. हे असंच तुम्ही सतत पाठीशी घालत आलात ना, त्याचे परिणाम भोगतोय आपण. अहो पण त्याची बाजू तरी समजून घ्या. तो घरात चोरी झाली होती म्हणून त्यांना मदत करायला आला होता ना. शेवटी तो विधात्यांचा वारस आहे, आपला नातू आहे ना. हेच आजवर चुकलं तुमचं. नातू नातू म्हणून सतत त्याची बाजू घेत आलात. अंतर काय ग, इथं त्यांनी त्यांची समधी इस्टेट तुझ्या नाव केली आणि मला सांगितलं बी नाही. सुई नाही ग, नाही केली. मला तुझे सगळे टोमणे कळतात हा गुली आत्या. विधा ते काही भोळे नाही आहेत त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला. पण एक दिवस ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करते का नाही बघच. अगं तुला जरा तर काय वाटतंय का नाही ही अशी निवांत बसली असती. त्या पैशांवर न घरात युद्धच व्हायचं राहिले. मी जर गावली बिवली तर मी बरी गप बशीन ग. तुझी मी समधी करतो बाहेर काढीन. त्याच्यामुळे जर तुला अडकायचं नसेल ना तर गप गुमान त्या गुंडाला फोन लाव आणि त्याला म्हणावं आमचं 2 लाख दे आणि आम्हाला ह्यातनं मोकळं कर. अगं पण तो फोन करतोय असं म्हणाला होता. त्या गुंडांवर काही विश्वास ठेवू नगस. ती नसत्या ते शान. जिकडची सुपारी येईल का नाही तिकडच जाते ती. आत्ताच्या आत्ता तू स्वतः त्याला फोन लाव आणि त्याला म्हणावं पैसे तयार ठेवू, आम्ही न्यायला येतोय. लावते. हॅलो, तू आमचे पैसे येऊ शकता का आता तुम्ही पैसे न्यायला? आत्ता भेटतो. हा चला आता पड्डीशी
एकदाच ते पैसे घेऊन येऊ आणि रणजीच्या कपाटात नेऊन टाकू, म्हणजे आपली काळजी मिटली. हो, चल लवकर. राया, मी खूप खुश आहे बघ. मनावरचं मोठं ओझं उतरलंगत झालंय. का ग, काय झालं? काय झालं म्हणजे खरं ती डील कॅन्सल झाली म्हणून मला किती वाईट वाटत होतं. सारखं असं वाटत होतं माझ्यामुळेच झालंय. खरं तर मी तुला पाणी भरायला घरी थांबवायलाच नको होतं. तू कुठं थांबवलंस? माझं मीच थांबलो होतो. थांबूनच द्यायला नको होतं. ती डील कॅन्सल झाली म्हणून कारखान्याचं किती मोठं नुकसान झालं. मला लई वाईट वाटत होतं. तू एवढ्या कष्टानं कारखाना उभा केलास. त्या कारखान्याचं नुकसान झालेलं आणि कारखान्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला बिलकुल आवडत नाही. किती काळजी करतेस ग तू? आणि एक डील कॅन्सल झाली म्हणून काही लय नुकसान होत नसते. अरे पैशाचं नुकसान होत नसेल, पण मान सन्मानाचं काय? ती लोक तुझ्याबद्दल मनात गैरसमज घेऊन गेली. त्यांना कुठं माहित आहे माझा राया किती जीव ओतून कारखान्याकडे लक्ष देत होती. बरोबर आहे. तुझ्यासारखी जीव लावणारी जोडीदार जर सोबत असेल का नाही तर प्रत्येक माणूस जीव ओतूनच काम करणार बघ. तुला माहितीये, तू जर सोबत असशील ना तुम्हाला कसलीच काळजी नाही. किती बी मोठं संकट आलं का नाही तरी त्यातनं मी बाहेर पडणार. मला 100% खात्री आहे. आणि तुला सांगू का, आजच्या मीटिंगचं मला अजिबातच टेन्शन नव्हतं बघ, कारण की तू सोबत होतीस. आणि मला 100% खात्री होती की तू जर मीटिंगला असशील ना ही डील आपल्या बाजूनेच होणार म्हणून. हो का? मग ती मीटिंग साठी लोक यायच्या आधी कोण घाबरलं होतं? कोण? मी? हे अगं मी कशाला घाबरतोय? ते तू घाबरावी म्हणून मी घाबरायचं नाटक करत होतो. मी घाबरावं? मी घाबरावं? चल बस. अंतरे, रायाने जर त्या गुंडाला पकडलं का नाही तर आपलं काय करणार बघ. अगं पण हा राया इथे आलाच कसा? काही झालं तरी हा गुंड रायाच्या हातून निसटला पाहिजे. हा, रायाच्या हातातनं निसटणं म्हणजे काय खाऊ वाटलं का तुला? मला तरी वेगळीच भीती वाटते. आता जे काय घडतंय त्याच्यापेक्षा वेगळी भीती अजून काय असू शकते? अगं रायाने जर त्या गुंडाला पकडलं, त्या गुंडाने जर आपली नावं घेतली, समजा रायाला सांगितलं आणि रायाने घरी येऊन सांगितलं तर काय करायचं आपण? मग तर आपण मिळलोच. नको काळजी करू, असं काय नाही होणार. अगं समोर मरण दिसत असताना काळजी कशी करू न ग? पुढला अख्खा तमाशा माझ्या तर डोळ्यामोर उभा राहिलाय. मला तर का नाही आपलं समजा सामान घरातनं फेकताना दिसतंय, रस्त्यावरनं आपण भीक मागताना दिसतंय, पोलिस पकडून बी नेतात आहे, पोलिसांच्या तुरुंगात मार खाताना बी दिसतंय. ब्रेकला तुझ्या दिसण्याला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे बघ, हा गुंड ना खूप सारा येते, शब्दाचा पक्का आहे, एकदम प्रोफेशनल. काही झालं ना तरी ते आपलं नाव नाही घेणार. त्यांच्या धंद्याचा नियम असतो तो. पोलिसांनी किती विचारलं तरी ते नाही सांगत सुपारी कोणी दिली ती. रायातला आमची गोष्ट आहे. तू नको काळजी करू, माझा विश्वास आहे या गुंडावर. तुझ्या विश्वासाचं नग सांगूस. तुझ्या विश्वासावरच 2 लाख रुपये दिले होते मी त्याला. जेव्हा चानस होता तवाच जरी कृष्णीला मारून टाकली असती ना तर आज आपल्यावर ही येळ आली नसती. कशाला आता सारखं सारखं मागचं बोलतेस? पुढ्यात काय ते बघ ना, मागचं नको उकरून काढूस. बरं चल लवकर आता. तर रायाने बघितलं ना तर त्या गुंडाने काही सांगायची गरज पण नाही पडणार. वय वय लवकर निघलं पाहिजे इथनं. रायाने जर आपल्याला बघितलं का नाही आपला तर खेळच खाल्लास. मान खाली घातलीत म्हणजे नाही सापडले ना पैसे? अहो तुमच्या घरात तुमच्या खोलीतनं पैसे गायब होतात आणि तुम्हाला ते माहितही नसतं. याच्यावरनं समजतं तुमच्या घरात काय लक्ष येते. या उंबरठ्याच्या आतली जबाबदारी माझी, घरात सगळे निर्णय मी घेणार असं म्हणत होतात ना तुम्ही. आता लक्षात आलं तुमची जबाबदारी. आता आहे का याचं उत्तर तुमच्याकडे? तुम्ही सांगा कुठेत पैसे? म्हणजे घरात पैसे नाहीयेत, बरोबर? याचा अर्थ रंजना घरात चोरी झालीये. मग आम्हाला पोलिसात तक्रार करावी लागेल. आता मम्मी लवकर ये, नाहीतर आपलं आज काय खरं नाही. या घराचे वासे फिरलेत का ग्रह तेच कळत नाही आम्हाला. आधीच विधात्यांच्या घराची आबरू तुम्ही वेशीला टांगलीये. आता स्वतःच्या घरातले पैसे सांभाळता येत नाहीयेत, त्यामुळे अजून लक्तरं निघतील. का बोलता तिला एवढं? तिने काय मुद्दाम चोराच्या हातात पैसे दिलेत का? त्यात तिची काय चूक? आई, म्हातारी मेल्याचं दुःख नाही आम्हाला, पण काळ सोकावतो.
2 लाख आमच्यासाठी मोठी रक्कम नाहीये आणि 2 लाख गेल्यानं आमचं नुकसान पण झालं नाहीये. आम्ही तुमच्यावर एक छोटीशी जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही पार पाडू शकला नाही, त्याचं दुःख आहे आम्हाला. या घराची सत्ता मला पाहिजे, या घरातले सगळे निर्णय मी घेणार, हे असं घर चालवणार तुम्ही? अहो, साधे पैसे सांभाळता आले नाहीत तुम्हाला. मग या घरातली नाती, या घरातली माणसं, या घराचा मान सन्मान तुम्ही कसा सांभाळणार? भया, मी तर माझं मरणच आज माझ्या डोळ्यांनी बघितलं बघ. आपलं नशीब दांडग म्हणून वाचलो आपण. खरंय तुझं, आता टेन्शन नाही. चल लवकर. फक्त रायाने त्या गुंडाला पकडू नाही म्हणजे झालं. नाही पकडणार. चल तू. चल. आता काय करायचं पैशाचं? कुठे गेलेत ते ह्यालाच विचारा. रंजना, आम्ही तुम्हाला नेहमी सांगत आलो, कोणावर किती विश्वास ठेवायचा याचा जरा विचार करा. आज पहिल्यांदा आमचा निर्णय चुकला असं आम्हाला वाटतंय. अनगुली, नवऱ्यानंतर तुमचं कोणी नाही म्हणून आम्ही स्वतः तुम्हाला इथं घेऊन आलो आणि तुम्ही वाळवीसारखं आमचंच घर पोखरायला लागलात. रंजना, आता तुम्ही सांगा, तुमच्या बहिणीला काय शिक्षा द्यायची ती? ज्या बाईला दुसऱ्याच्या जीवाची किंमत नाही, तिला या घरात काहीही किंमत नाही. तिची जागा फक्त पोलीस कोठडीतच. पोलिसात द्या हिला.